महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अतिउत्तम नोकरी देणारा प्लॅटफॉर्म म्हणून संत गजानन शिक्षण समूहाकडे पाहिलं जातं। 13हून अधिक कॉलेजेस या संत गजाननमध्ये आहेत आणि या कॉलेजच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवण्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून संत गजानन आणि शिक्षण समूहामार्फत केलं जातं। शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळावी यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये आपण पाहिलं तर फिनिशिंग स्कूल हा एक महत्त्वाचा घटक आहे। त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झालेला पाहतोय आणि आज आपण पाहिलं की गेल्या 3 दिवसापासून फिनिशिंग स्कूल चालू आहे आणि इंटेंटो असोसिएट आणि संत गजानन शिक्षण समूह यांच्यामध्ये शैक्षणिक करार झालेला आहे। हा शैक्षणिक करार जो आहे हा विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी इंटेंटो असोसिएशनचे इंजिनियर स्वप्नील जोशी आपल्या सोबत आहेत। संत गजानन शिक्षण समूहाने आपल्यामध्ये एक शैक्षणिक करार झाला, हा किती महत्त्वाचा आहे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून? आता जो हा करार झालाय तुम्हाला स्पेसिफिकली बघाल तुम्ही तर हा खूप चांगला इनिशिएटिव्ह म्हणू शकतो मी, कारण याचा जो पाया होणार आहे तो पाया असा आहे की तो बेस फॉर्म करेल इंडस्ट्रीला जे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे, जे इंजिनियर्स पाहिजे जातात इंडस्ट्रीला। एवढे डेव्हलपमेंट अक्रॉस इंडिया होते आपण बघतोय, प्रत्येक ठिकाणी ब्रिजेस, रोड्स, चिनाब ब्रिज ओपन झाला, असे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आपण आता करतोय। मुंबई कोस्टल रोड आहे किंवा मुंबई पुण्याला कनेक्ट करणारा केबल्सचे ब्रिज आहे जो व्हॅलीमधनं कनेक्ट करतोय बेसिकली। तर असे भरपूर चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स आता कुठली गव्हर्नमेंट अक्रॉस इंडिया आपले चाललेत। तर पण आता सिव्हिल इंजिनियर्सचं प्रचंड शॉर्टेज मार्केटमध्ये आहे। तर हा करार जो आहे तो करारचा फोकस एवढा आहे की जी रिक्वायरमेंट आता इंडस्ट्रीला आजच्या तारखेला इमिजिएट लेवलवरती आहे, टेक्निकली आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट जे आता आपल्याकडे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत, बरेचसे तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे। ते इंजिनिअरिंगच्या शिक्षण घेत असता असं शिकतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे ॲडिशनल जे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे ती ह्या करारामार्फत आम्ही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे SGM कॉलेजचा इनिशिएटिव्ह जो घेतलाय हा त्याला खूप चांगल्या पद्धतीने शेपअप करतोय। आणि आमचा इनिशिएटिव्ह जर बघाल तर आम्ही त्याच्यामध्ये असं आहे की रुरल सेक्शनमध्ये, विलेजेसमध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या ओपन आउट कशा करता येतील, कारण आत्ताचा गॅप एवढाच आहे की जे टेक्नॉलॉजिकल तंत्रज्ञान जे डेव्हलप झालं आहे त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, काही सॉफ्टवेअर्स आहे ते आपण मुंबई, पुणा, मेट्रोजमध्ये शिकतोच, पण विलेजमध्ये त्याचं एक्सपोजर एक लेवलपर्यंत कमी असतं। मी ऐकलेलं असतं पण त्याच्यावरती मी काम केलेलं नाही, पण तो प्लॅटफॉर्म आम्ही इकडे क्रिएट करतोय SGMच्या माध्यमात। इंटरनॅशनली अक्लेम्ड आहे, प्लस इंडियामध्ये झालेली या सगळ्या प्रोजेक्टचा डायरेक्ट डाउनलोड आम्ही जर या स्टुडंटला या प्लॅटफॉर्म थ्रू देऊ शकलो तर त्यांची डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने होऊन ते रेडी टू वर्क या पॅटर्नमध्ये इमिजिएटली ट्रान्सलेट होऊ शकते। हा या कराराचा खूप मोठा बेनिफिट आहे। आणि हा कराराचा अजून एक ब्युटी अशी आहे की आम्ही याला फर्स्ट इयरपासून फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ लेवल बाय लेवल त्यांना आम्ही नॉलेज बेस पास ऑन करतोय। मुलांना तुम्ही जी सॉफ्टवेअर देणार आहे त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो? आता कसं आहे की बऱ्याच वेळेला म्हणजे जुन्या वेळेला असं होतं की तुम्ही 10 वर्ष जोपर्यंत साईटवर जाणार नाही तोपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करू शकत, पण आता सॉफ्टवेअरचं युग आल्यानंतर असं झालं आहे की हे जे सॉफ्टवेअर्स तुम्ही जर शिकलात आणि तुम्हाला एक बेसिक जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, जो बेसिक एक्सपिरियन्स आपण फील्ड ट्रिपमधनं पण घेतो, तर तुम्ही ॲटलिस्ट डिझाईन म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर्स ऑलरेडी आहेत जी बऱ्याच वर्षापासून आता स्टेबल आहेत आणि ते युटिलाइज होत आहेत इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने। तर ह्या सॉफ्टवेअरचा जो बेनिफिट याच्यावर जर तुम्ही सॉफ्टवेअरवरती जर तुमचं हात साफ असेल आणि तुम्ही जर त्यात एक्सपर्ट असाल तर तुम्हाला ती पण एक वर्टिकल आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रीला लोकांना, इंडस्ट्रीमध्ये अशी लोक पण पाहिजेत ज्यांना थोडंसं एक्सपोजर साईटचं आहे पण सॉफ्टवेअरचं चांगलं ज्ञान आहे। ते ज्ञान यूज करून, जसं आता मी प्लॅनिंगचं एक एक्झाम्पल घेतलं, जसं आज आमचा जो कोर्स चालला आहे 3 दिवसाचा तो प्लॅनिंगवरती आहे, तर ते जे सॉफ्टवेअर जर तुम्ही प्रॉपरली यूज केलेत तर तुम्ही मोठमोठे प्रोजेक्टची जी मी नावं घेतली आता तर त्या प्रोजेक्टवरती पण, जसं चिनाब ब्रिज झाला किंवा आता मुंबई कोस्टल रोड झाला की बरेच आता एक्सप्रेसवे झाली, समृद्धी हायवे कम्प्लीट होतोय, तर या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये ही सॉफ्टवेअर्स यूज होतात। तर त्याचं ज्ञान तुम्हाला आज असेल तर तुम्हाला ते विंडो ओपन, काय डोअर ओपन होतं की तुम्ही त्या प्रोजेक्टवरती काम करण्याचा विचार करू शकता, कारण तुमच्याकडे त्या सॉफ्टवेअरचं एक्सपर्टीज आहे। तर ते एक्सपर्टीज जर असेल तर समोर बसणार फक्त एवढंच बघतो की तुला सॉफ्टवेअर येतं, तुला चांगलं नॉलेज बेस आहे जे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकलात, तर तुम्ही या प्रोसेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता। त्याच्यामुळे फ्रेशरपासून अगदी 10 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स माणूस सुद्धा ह्याचा बेनिफिट घेऊ शकतो। बऱ्याच फॅकल्टी आहेत, या बऱ्याच फॅकल्टीमध्ये जे पॅकेजेस असतात त्या तुलनेमध्ये सिव्हिलमध्ये पॅकेजेस जी मिळतात ती फार कमी असतात आणि आजच्या घडीला मुलांना वर्क फ्रॉम होम करण्याची सवय लागली किंवा पसंती आहे मुलांची, तर सिव्हिलमध्ये अशा काही संधी आहेत का, किंवा सिव्हिलमध्ये चांगलं करिअर करण्यासाठी, चांगलं पॅकेज मिळण्यासाठी काय गोष्टी करू शकतात की बाबा
मुलं पुढे भविष्यामध्ये चांगलं करिअर करू शकतील. आजच्या तारखेला दोन गोष्टी खूप म्हणजे असं तुम्ही म्हणालात तर पॅकेज हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आजच्या तारखेला, जे प्रत्येक माणूस विचार करतो किंवा मला माझं अपब्रिंगिंग कसं करता येईल आणि माझं अपलिफ्टिंग कसं करता येईल. तर पॅकेज हा एक मूळ मुद्दा आहे, पण तिथे पोचेसपर्यंत हा जो स्किल सेट आहे हा खूप गरजेचा आहे. आणि तुम्ही म्हणालात की एक ते मिसकन्सेप्शन आहे की सिव्हिलमध्ये पॅकेज खूप कमी मिळतं, असं नाही आहे. म्हणजे तुम्ही अगदी म्हणजे सिव्हिल पॅकेजेस अगदी तुम्ही म्हणाल तर 2-2.5 लाखापासून अगदी 70-80 लाखापर्यंत ते पॅकेजेस ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वाढत जातात, पण त्याच्यात तुम्हाला स्किल सेट बघितला जातो. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटीज कमी आहेत आणि सॅलरी पॅकेज कमी हा खूप चुकीचा नॅरेटिव्ह आहे विद्यार्थ्यांच्या ना. त्यांना ते एक हे करायला पाहिजे की आज लोक इंडस्ट्रीमध्ये हे बघतायत की तुम्हाला जर नॉलेज असेल आणि सॉफ्टवेअर आणि टेक्निकल नॉलेजचं ब्लेंड असेल तर तुम्हाला ते कन्सिडर करायला रेडी आहेत चांगल्या पॅकेजेससाठी. आणि बऱ्याच वेळेला असं पण होऊ शकतं की माईट ते IT च्या पॅकेज किंवा बाकी पॅकेजेसच्या पण वरती जाऊ शकतं, अशी पण सिनारिओ आहे. कारण मार्केट वाईड ओपन आहे, प्रोजेक्ट भरपूर चालले आहेत. पहिल्यासारखी सिच्युएशन नाही की प्रोजेक्ट थोडे कमी आहेत, असं नाही आहे, प्रोजेक्ट भरपूर आहेत. त्याच्यामुळे पॅकेज हा पार्ट आता म्हणजे काही इश्यू मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, वर्क फ्रॉम होम तुम्ही चांगला मुद्दा म्हणालात की आम्ही करोनानंतर आम्ही पण भरपूर प्रयत्न करत होतो की जे डेस्क जॉब आहेत, जे अनालिटिकल जॉब आहेत, ते तुम्ही ऑफिसमध्ये येऊन करा किंवा तुम्ही घरी बसून करा, ते होऊ शकतात. तर आमच्याकडे पण जे मेजॉरिटी ऑफ द स्टाफ आमच्याकडे आहे ते वर्क फ्रॉम होम करतात. आणि आम्ही आत्तापर्यंत बघाल तर खूप मोठमोठ्या प्रोजेक्टवरती 13 वर्ष आम्ही काम करतोय. रफली अराउंड 40,000 करोडच्या प्रोजेक्टला आम्ही ह्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत, सॉफ्टवेअर आणि टेक्निकल ह्या पद्धतीने. आणि वर्क फ्रॉम होम ह्यात सक्सेसफुली आम्ही करतोय मागची 4 ते 5 वर्षी. तर आणि आता इथे पण आमचा जो ऑप्शन आहे त्यात आम्ही असं पण एक करतोय की ह्या करारानंतर जे आम्ही ट्रेनिंग देतोय त्या ट्रेनिंग नंतर जे अनालिटिक्स आमचे काही स्वतःचे सॉफ्टवेअर्स पण आहेत इन हाऊस, ज्याच्यात अनालिटिकल डॅशबोर्ड्स रेडी होतात. तर हे माणूस घरी बसून त्याच्या नॉलेज बेसचा यूज करून प्रपोज करू शकतो की सर आम्ही असं हा प्रोजेक्ट तुम्ही ह्या पद्धतीने वेळेवर कम्प्लीट करू शकता. कारण तो सिव्हिल इंजिनियर तर आहेच, तो त्यांनी 1-2 वर्ष तरी साईटवरती काम केलं असेल. आणि आता एक नवीन टेक्नॉलॉजी आहे BIM, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगची. त्याच्यामुळे तुम्हाला डिजिटली सगळे प्रोजेक्ट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमच्या लॅपटॉपवर दिसतात, ते काम कसं होतं त्याच्यातलं पण तो शिकून गाईड पण करू शकतो. गाईड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणू शकतो की तो एक त्यांचं सजेशन देऊ शकतो. कारण आपण म्हणतो की नवीन मुलं जे आहेत त्यांचं इनोव्हेटिव्ह थिंकिंग आहे खूप चांगलं. आता आम्ही 28 वर्ष काम केलं, पण तरी माझं असं मानणं आहे की जे आता फ्रेशर्स आहेत ते खूप इनोव्हेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे ते जे वर्क फ्रॉम होम त्यांनी केलं काय किंवा त्यांनी ऑफिसमध्ये बसून काम केलंय, आम्हाला सेम रिझल्ट मिळतो. आणि उलट मला असं वाटतं की वर्क लाईफ बॅलन्स जे आता मध्ये बरंच काय चाललेलं, तर ते घरी बसून काम करून तुम्हाला डबल रिझल्ट देऊ शकतात इन द सेम टाइम. फील्ड वर्कला पर्याय ठरू शकतो. म्हणजे पूर्ण पर्याय ठरू शकणार नाही, पण ऍटलीस्ट एक अशी रिक्वायरमेंट आता एवढ्या आपण फास्ट पेसमध्ये कामं करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही लोक बरोबरीने पाहिजेत, जे साईडवरती मेहनत करतायत ते आणि जे अनालिटिक्स सांगतात की बाबा कुठे गॅप्स आहेत, कसं आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो, ही लोक पण तेवढीच इम्पॉर्टंट आहेत. आणि तो जो सेगमेंट आहे तो ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम मधनं तो पर्याय ठरू शकतो. काय आव्हान करताय क्विंटल टू असोसिएटच्या माध्यमातून? हा शैक्षणिक करार झालाय, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक करिअरची संधी तुमच्या आणि संत गजानन शिक्षण समूहाच्या माध्यमातून उपलब्ध होते. नव्या पर्वाला तुमच्या माध्यमातून सुरुवात. तर आपण मुंबई, पुणे मेट्रोजमध्ये भरपूर कॉलेजेसमध्ये मी पण जातो ॲज अ पॅशन म्हणून शिकवण्यासाठी. पण जेव्हा आम्ही हा इनिशिएटिव्हसाठी डिस्कशन सुरू केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या पण डोक्यात अशी कल्पना होती की आपण एवढ्या आत चाललोय, रुरल एरियामध्ये चाललोय, तर इन्फ्रा कसं असेल, काय असेल. कारण बऱ्याचशा कॉलेजमध्ये तो एक मोठा प्रॉब्लेम असू शकतो कारण फंड आणि याच्यामध्ये. पण मी ज्या वेळेला इकडे आलो ह्या दोन मला चेंजिंग पॉईंट आणि मला माझं इन्क्लिनेशन वाढलं हे 2 गोष्टींमुळे. पहिली गोष्ट की जी मॅनेजमेंट आहे, संजय सर आहेत, त्यांच्याबरोबर जे आमचं पहिलं डिस्कशन झालं ते नॉर्मली काय होतं बऱ्याच वेळेला अरे कमर्शियली हे ते असं होतं, पण आमचं डिस्कशन झालं की मी जे घेऊन आलोय ऑन टेबल की ह्या गोष्टीवरती आम्ही असं प्रोजेक्टवरती आम्ही ह्या इंटेन्सिटीने कामं करतो, एवढ्या मोठमोठी प्रोजेक्ट्स त्यांनी ते अप्रिशिएट केलं पहिलं. आणि दुसरा पॉईंट होता की हे माझ्या स्टुडंट्सना मला देता येईल का. मग त्या ह्याच्यावर एक कळतं की कॉलेज या इन्स्टिट्यूटचा जे फाउंडर आहेत त्यांची थॉट प्रोसेस काय. तर त्याला बिझनेस अँगल न देता रुरल एरियामध्ये इथे बसून त्यांनी तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं नव्हतं, त्यांच्याशी फक्त बोलणं झालेलं. ते बोलल्यावरती मला एक वेळा चला पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि ते ह्या ग्रास रूट लेवलच्या स्टुडंटसाठी विचार करतात की तुम्ही हे त्याला पास ऑन करू शकाल का. दुसरा पॉईंट होता, नंतर आम्ही टूर घेतली इन्फ्रास्ट्रक्चरची कसं आहे बघण्यासाठी. तर ते बघितल्यावरती मला खरं विचारायला तर शॉक लागला. कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर इकडे आत्ता आहे
म्हणजे लोक बाहेर हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा यांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणं प्रेफर करतील, असं अशा लेवलचं. म्हणजे प्रत्येक लायब्ररी, पूर्ण बिल्डिंग लायब्ररीची. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत, डिजिटल बोर्ड पासून सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. जे मला शॉक लागला बॅटरी, कारण हेवी इन्व्हेस्टमेंट आहे. मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या संस्था पुरवू शकत नाही ते. बरोबर, ते इथे यांनी प्रोव्हाइड केलं आणि विथ पॉझिटिव्ह थिंकिंग. प्लस त्यांचे जे प्रोफेसर्स आहेत ते प्रोफेसर्स पण एवढे पॉझिटिव्हली डिस्कस, आणि 2-3 वेळेला पॉझिटिव्ह डिस्कशन केलं. म्हणजे कराराच्या आधी बरंच ब्रेनस्टॉर्मिंग आम्ही केलं की याला अजून तसं प्रॉपर शेपअप करताय. आणि त्याच्यामुळे एकतर हा जो इनिशिएटिव्ह संत गजानन महाराज SGMच्या थ्रू जे केलं आहे तो खूप चांगला आहे. आणि त्या इनिशिएटिव्हमध्ये आमच्या वतीने आम्ही जे कॉन्ट्रीब्यूट करू शकू ते आम्ही डेफिनेटली त्यात करतोय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि या बाबतीमध्ये हा जो म्हणजे या प्लॅटफॉर्मचं लोकांनी जास्तीत जास्त युटिलायझेशन घ्यावं. कारण हा इनिशिएटिव्ह असं खूप लोक कमी घेतात की कमर्शियल भावना बाजूला ठेवून सगळ्यांचा उद्धार कसा होईल ह्या पद्धतीने खूप कमी लोक विचार करतात. हा ऑपॉर्च्युनिटीचा SGM मला तरी जाणवलं होता. आणि म्हणून आम्ही हा 3 दिवसाचा कोर्स पण आम्ही सुरू केला. म्हणजे आम्ही MOU साईन नाही केला, आम्ही कोर्स पण चालू करतो. म्हणजे MOU साईन झाली, कोर्स सुरू झाला, लोक एनरोल होऊन आता त्यांचं पुढच्या त्यांची वाटचाल सुरू केली. नवीन काय असं इंटेंटो असोसिएटचं काय प्लॅनिंग आहे? आता आमचं ह्या 1 एप्रिलला आमचे 13 वर्ष कंप्लीट होतील कंपनीला. 14 वर्षात आम्ही एंट्री करू. आज इंडस्ट्रीमध्ये आता ऑलमोस्ट 18 ते 19-20 वर्ष मी आता इंडस्ट्रीमध्ये आहे ॲज अ सिव्हिल इंजिनियर. तर आमचं प्लॅनिंग तेव्हापासून असंच होतं की आम्ही पुढे प्रोजेक्ट्स वेळेवरती संपण्यासाठी काय बेनिफिट घेऊन येऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग करतोय. प्लस बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग हा नवीन कॉन्सेप्ट आहे, तो आम्ही त्याला काही कंपन्या आहेत लाईक ॲफकॉन्स आणि L&T आमचे क्लायंट आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही तुम्हाला प्रोजेक्टवर जायची गरज नाही मॉनिटरिंगसाठी. तुम्हाला ते पूर्ण डिव्हिजन तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही प्रोग्रेस बघू शकता की किती प्रोग्रेस झाला आणि त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकता. त्या ॲक्शनसाठी आम्ही आमचं इंटेंटो प्रोजेक्ट्स म्हणून एक वेब बेस्ड सिस्टम आहे जे आम्ही मागचे 7-8 वर्ष यूज करतोय. त्याच्यामध्ये लोक आज AI MLची खूप गोष्ट बोलली जाते, ते आम्ही ऑलरेडी यूज करतोय मागचे 6 ते 7 वर्ष. त्याच्यामध्ये तुमच्या प्रिव्हियस परफॉर्मन्सप्रमाणे किती फोरकास्ट तुमची प्रोजेक्ट कधी संपेल बाबा ते तुम्हाला आजच्या दिवशी बसून कळू शकतं. तर या अशा टेक्नॉलॉजीज ज्या आहेत म्हणजे अगदी 2 उद्देश आमचे आहेत की याच्यामध्ये प्रोजेक्ट वेळेवर कम्प्लीट व्हावा आणि कमीत कमी क्लेम्स आणि हे जे आर्बिट्रेशनमध्ये लिगल फाईट्समध्ये प्रोजेक्ट जातात ते कमी व्हावे. या अनुषंगाने आम्ही बऱ्याचशा टेक्नॉलॉजी पण डेव्हलप केले आणि आम्ही तो ब्रिज ती गॅप ब्रिज करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यासाठी आम्ही हे जे इनहाऊस जे डेव्हलपमेंट केलेत त्या डेव्हलपमेंट खूप कामाला येत आहेत. आणि तो पर्पज कॉन्ट्रॅक्टरचा, क्लायंटचा आणि प्रोजेक्टचा आमचा फोकस आहे प्रोजेक्ट. तर प्रोजेक्ट वेळेवरती होण्यासाठी जे काही करता येईल त्या सगळ्या आयडिया आम्ही ह्या गोष्टी करतोय. आणि जसं हा इनिशिएटिव्ह आहे की रुरल ऑपॉर्च्युनिटीज रुरल लोकांना देता यावा, हा पण एक मोठा प्रयत्न आम्ही करतोय. जे इंडियन प्रोजेक्ट्स आमचे चाललेत प्लस इंटरनॅशनल प्रोजेक्ट चाललेत त्या अनुषंगाने हा एक एफर्ट आहे आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू आहे. आता इंटेंटो असोसिएशन गेल्या 13 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेऊन देशा परदेशामध्ये काम करताना आपल्याला दिसते. आणि आता त्यांचा उद्देश आहे ग्रामीण भागामध्ये जी मुलं आहेत या मुलांना आपल्या असोसिएटच्या माध्यमातून करिअर करायला एक संधी मिळावी. या पद्धतीची सॉफ्टवेअर, या पद्धतीचं त्यांची टेक्नॉलॉजी, या पद्धतीचं त्यांचं प्रॉपर प्लॅनिंग झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण आज पाहिलं तर संत गजानन शिक्षण समूह आणि इंटेंटो असोसिएट यांच्यामध्ये मोठा करार झालेला आहे. या कराराचा फायदा हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आव्हान आज या करारानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून इंजिनियर स्वप्नील जोशी यांनी केलेला. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.